नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा CTET मराठी पॅडगॉजीच्या भाग 11 मध्ये स्वागत आहे. आपण पाहत आहोत प्रश्न क्रमांक 121. प्रश्नांचा आणि उत्तरांचा आकार हा थोडा मोठा दिसेल, परंतु अशा प्रकारचे मोठ्या शब्दावलीचे या ठिकाणी व्याख्या मोठी असेल, अशी व्याख्या असलेले ऑप्शन आपल्याला CTET परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. त्याचा देखील सराव व्हावा यासाठी असे मोठे-मोठे प्रश्न, परंतु कन्सेप्ट अगदी सोपे असे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. प्रश्न क्रमांक 21 पासून आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 121. एका भाषा शिक्षकाने विद्यार्थ्यांना पाणी वाचवा या विषयावर प्रथम स्वतःचे अनुभव सांगण्यास, नंतर गट चर्चा करण्यास, त्यानंतर पोस्टर तयार करण्यास आणि शेवटी स्वतःच्या कामाचे स्वमूल्यमापन करण्यास सांगितले. या संपूर्ण अध्यापनात प्रक्रियेबद्दल खालीलपैकी कोणते योग्य विधान कोणते आहे? 4 पैकी ते विचारलेले आहे. शिक्षकांनी गटचर्चा करायला सांगितली, पोस्टर तयार करायला सांगितले, अनुभव सांगायला सांगितले व शेवटी स्वतःच्या कामाचे मूल्यमापन करायला सांगितले. स्वतःच मूल्यमापन करायला सांगितले. तर त्या शिक्षकांनी बद्दल हे कोणत्या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन आहे त्या शिक्षकाला लागू पडेल? बघूया पहिला ऑप्शन काय आहे? या प्रक्रियेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील माहिती अचूक पाठ करावी. पाठ्यपुस्तकातील माहिती अचूक पाठ करावी हे नाही आहे. त्यांना स्वतःचे अनुभव सांगायला सांगितलेले आहेत, ना की पाठ्यपुस्तक वाचून माहिती सांगायला सांगितलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए चुकीचे आहे. बी कडे जाऊया. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनुभवाशी नवीन ज्ञान जोडणे, सहकार्याने शिकणे, सर्जनशील अभिव्यक्ती करणे आणि स्वतःच्या शिकण्याचे चिंतन करण्याची संधी मिळते. ऑप्शन क्रमांक बी योग्य वाटत आहे. कारण की स्वतःच्या अनुभवातून ज्ञान जोडणे सांगितलं आहे. प्रश्नामध्ये देखील तेच आहे. सहकार्याने शिकणे, पोस्टर तयार करणे, गटचर्चा करणे, सहकार्य लागते. ठीक आहे. तर अशा म्हणून ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुढील ऑप्शन देखील पाहूया. या प्रक्रियेचा उपयोग फक्त चित्रकला, फक्त ही शब्दावली चुकीची आहे आणि हस्तकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच होऊ शकते. त्याला हस्तकलेची आवड आहे त्यांच्यासाठीच यूज होऊ शकते मेथड ज्या सांगितल्या गेल्या आहेत, पोस्टर तयार करा वगैरे. ते ऑप्शन क्रमांक सी चुकीचं आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या प्रक्रियेमुळे शिक्षकांचे अध्यापनाचे काम कमी होते. अध्यापनाचे काम कमी होते. चुकीची शब्दावली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 122. वर्गात एक विद्यार्थी वारंवार चुकीचे उत्तर देत असला तरी त्याच्या उत्तरामागील विचारसरणी योग्य दिशेने असल्याचे शिक्षकांच्या लक्षात येते. अशावेळी CTETच्या बालकेंद्रित दृष्टिकोनानुसार शिक्षकाने कोणती कृती करणे सर्वाधिक योग्य आहे? शिक्षकाच्या लक्षात येत आहे की जरी विद्यार्थी चुकीची उत्तर देत असला तरी त्या उत्तरामागील जी विचारसरणी आहे ती योग्य दिशेने आहे. तर शिक्षकाची भूमिका काय आहे ती विचारलेली आहे. चुकीचे उत्तर दिल्यामुळे विद्यार्थ्याला इतरांसमोर थांबवून योग्य उत्तर लिहिण्याची शिक्षा देणे. त्याला थांबवायचं, तो अभिव्यक्त होत आहे, त्याला तिथे स्टॉप करायचं आणि त्याला शिक्षा द्यायची. ऑप्शन चुकीचं आहे. ए ऑप्शन चुकीचं आहे. विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेचे कौतुक करून पूरक प्रश्न, उदाहरणे किंवा संकेताच्या साहाय्याने त्याला योग्य संकल्पनेपर्यंत पोहोचण्यास मदत करणे. ऑप्शन क्रमांक बी पुन्हा एकदा योग्य आहे. त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करून योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला पुढे बोलवावे हे देखील चुकीचं आहे. विद्यार्थ्याला घरी जाऊन धडापाठ करून येण्यास सांगणे हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. सर्व निगेटिव्ह ऑप्शन्स होते. योग्य उत्तर होतं बी.
पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 123. भाषा अध्यापनात शिक्षक विद्यार्थ्यांना एकाच विषयावर कथा, कविता, संवाद, भाषण किंवा नाट्य रूपांतर यापैकी कोणत्याही माध्यमातून अभिव्यक्त होण्याची संधी देतो. या कृतीचे सर्वात योग्य शैक्षणिक स्पष्टीकरण कोणते? शैक्षणिक स्पष्टीकरण मागितलेले आहे. चारही सुद्धा शैक्षणिक स्पष्टीकरण आहे. त्यातलं कुठलं योग्य आहे ते विचारलेलं आहे. शिक्षक काय करत आहे की एकच विषय घेतला शिक्षकांनी व अभिव्यक्त होण्यास सांगितलेलं आहे. परंतु अभिव्यक्त कसं व्हायचं आहे? कथेतून व्हा, तुम्हाला कविता आवडते कवितेतून व्हा, संवादातून व्हा किंवा भाषणातून अभिव्यक्त व्हा. तुमची चॉईस आहे की तुम्हाला कशातून अभिव्यक्त व्हायचं आहे, असा शिक्षकांनी प्रयोग केलेला आहे. तर योग्य शैक्षणिक स्पष्टीकरण कोणते? खाली 4 स्पष्टीकरण आहेत. पहिला आहे ए. सर्व विद्यार्थ्यांकडून एकाच प्रकारचे उत्तर न घेता त्यांच्या विविध क्षमता, आवडी आणि अभिव्यक्तीच्या पद्धतीचा आदर करून अर्थपूर्ण शिक्षण घडवणे. योग्य उत्तर आहे ए. स्पष्टीकरण मिळालं की एकाच प्रकारचे उत्तर नाही घेत आहे शिक्षक, तर त्यांची क्षमता किती आहे, त्यांची आवड किती आहे, त्याला कशातून अभिव्यक्त व्हायचं आहे, हे संधी शिक्षक विद्यार्थ्यांना देत आहे. म्हणून प्रश्नासाठी जे मॅच होते ऑप्शन, जे स्पष्टीकरण योग्य आहे ते म्हणजे ए. पुढील ऑप्शनकडे जाऊया. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र काम देणे. विद्यार्थ्यांना स्वतंत्र काम देणे हे योग्य आहे. परंतु अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र काम देणे हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक बी अर्धा बरोबर आहे. परंतु अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रमा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र काम करणे किंवा स्वतंत्र काम विद्यार्थ्यांना देणे हे चुकीचं आहे. सी ऑप्शन पाहूया. लेखी परीक्षेची तयारी अधिक चांगली होण्यासाठी अतिरिक्त उपक्रम देणे. इथे अतिरिक्त उपक्रम दिला नाहीये. शिक्षक एखादा विषय समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी चुकीचा आहे. शिक्षकाने स्वतः कमी अध्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवणे. शिक्षकाने व्यस्त केलं विद्यार्थ्यांना जेणेकरून स्वतःची मेहनत कमी होईल, हे देखील चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर आहे. प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 134. प्रश्न क्रमांक 124. शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतो, या धड्यातील मुख्य पात्राचा निर्णय योग्य होता की अयोग्य? तुमच्या मत उदाहरणासह स्पष्ट करा. हा प्रश्न मुख्यतः कोणत्या प्रकारचे शिक्षणास प्रोत्साहन देतो? धड्यातील माहितीचे शब्दशः स्मरण करून तिची पुनरावृत्ती करणे. शिक्षक विचारत आहे की जो पात्र आहे, मुख्य पात्र आहे, त्याने जो निर्णय घेतला तो योग्य आहे की अयोग्य आहे हे स्पष्टीकरणासह बता, उदाहरणासह आम्हाला सांगा. तर पुनरावृत्ती नाही होत आहे. शब्दशः स्मरण करून हे चुकीचं आहे. बी ऑप्शन पाहूयात. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवाच्या आधारे विश्लेषण, तर्कशक्ती, चिकित्सक विचार आणि मत मांडण्याची क्षमता विकसित करणे. बी ऑप्शन जो प्रश्नासाठी अत्यंत योग्य आहे. फक्त व्याकरणातील चुका शोधण्याचा सराव करणे चुकीचं आहे. फक्त शब्दावली. पुढील ऑप्शन पाठ्यपुस्तकातील प्रश्न उत्तरे तोंडपाठ करणे. तोंडपाठ करणे ही पण शब्दावली चुकीचं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 125. एका वर्गात शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना समान प्रश्न विचारतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळे संकेत, उदाहरणे आणि सहाय्य देतो. ही कृती कोणत्या तत्वाशी सर्वाधिक सुसंगत आहे? सर्व विद्यार्थ्यांनी समान गतीने शिकले पाहिजे या तत्वाशी संबंधित आहे. समान गतीने सर्व विद्यार्थी नाही शिकू शकत, चुकीचा ऑप्शन आहे. फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन करण्याच्या तत्वाशी संबंधित आहे.
फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन, फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी, आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय? ऑप्शन चुकीचा आहे. सी मध्ये विद्यार्थ्यांच्या निकट विकास क्षेत्राचा विचार करून आवश्यक त्या प्रमाणात आधार रचना उपलब्ध करून देणाऱ्या तत्वाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. एका वर्गात शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना समान प्रश्न विचारत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळे संकेत देत आहे, उदाहरणे देत आहे आणि सहाय्य देत आहे. हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? हे स्कॅफोल्डिंगशी संबंधित आहे. कारण की स्कॅफोल्डिंगमध्ये आपण संकेत देतो, मार्गदर्शन करतो, विद्यार्थ्यांना मदत करतो आणि त्यांना योग्य उत्तरापर्यंत किंवा जो टॉपिक त्यांना समजत नाही आहे ती समज निर्माण होईपर्यंत आपण विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतो. म्हणून इथे स्कॅफोल्डिंग हा शब्द देखील आलेला आहे. निकट विकास क्षेत्र म्हणजे जीपीडी विषयी बोलले गेले आहे. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट विषयी बोललं गेलं आहे. एखादा विषय या एखादा घटक तो विद्यार्थ्याला समजत नाही आहे, परंतु शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तो विषय जेव्हा विद्यार्थ्याला समजतो याला आपण बोलतो निकट विकास क्षेत्र. तर स्कॅफोल्डिंग हे उत्तर योग्य. ऑप्शन क्रमांक डी विद्यार्थ्याचे अंतिम गुण वाढवण्यासाठी परीक्षेचा सराव करण्यासाठी ऑप्शन चुकीचा आहे. तर सी ऑप्शन योग्य. प्रश्न क्रमांक 126 विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न तयार करणे, मित्रांना विचारणे, त्यांच्या उत्तराचे विश्लेषण करणे आणि त्यावर चर्चा करणे या प्रक्रियेमुळे खालीलपैकी कोणता सर्वात व्यापक शैक्षणिक परिणाम साध्य होतो? विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्न तयार करायचे, मित्रांना विचारायचे, त्याचं विश्लेषणही स्वतः करायचं, चर्चा पण स्वतः करायची. या प्रक्रियेमधून खालीलपैकी कोणता व्यापक शैक्षणिक परिणाम साध्य होत आहे? विद्यार्थी फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अधिक सराव करतात, विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेत अधिक गुण मिळतात, काय साध्य होते ते विचारले. फक्त परीक्षेत जास्त गुण मिळतील का? काय साध्य होईल डिस्कशन केल्यामुळे, या मित्रांना विचारल्यामुळे? तर वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव होईल का? शिक्षकाला कमी अध्यापन करावे लागेल का? विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न निर्मिती, चिकित्सक विचार, संवाद कौशल्य, सहकार्याने शिकणे आणि अध्ययनाची वृत्ती विकसित होईल. ऑप्शन क्रमांक डी. या सर्व गोष्टी आपण साध्य करू शकतो. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 127 शिक्षकाने विद्यार्थ्यांना एका धड्यावर आधारित प्रकल्प दिला आणि शेवटी तुमच्या कामातील 2 चांगल्या गोष्टी आणि 1 सुधारणा आवश्यक असलेला भाग लिहा असे सांगितले. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश काय? एका धड्यावर आधारित प्रकल्प दिला व शेवटी सांगितले की तुम्ही जे काम करतात त्या काम करताना तुमच्या 2 चांगल्या गोष्टी लिहा आणि 1 सुधारणा लिहा की तुमच्यामध्ये कोणती सुधारणा करणे गरजेचं आहे. तर या प्रक्रियेचा मुख्य उद्देश काय आहे? शिक्षकांनी असं का केलं ते विचारलेलं आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त गृहपाठ हे उद्देश नसणार की जास्त गृहपाठ द्यावं आणि काहीतरी काम करण्यात द्यावं हे उद्देश नाही. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी हे देखील नाही. विद्यार्थ्यांनी एकमेकांची नकल करू नये म्हणून लेखी नोंद ठेवणे चुकीचे ऑप्शन आहे. हे पण ऑप्शन क्रमांक बी पण चुकीचा आहे. ए मध्ये काय लिहिलं आहे? विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याचे चिंतन करून पुढील शिक्षणासाठी सुधारणा करण्याची क्षमता विकसित करणे. मुलं जेव्हा 2 चांगल्या गोष्टी लिहितील स्वतःच्या व एक अशी गोष्ट लिहितील जी सुधारणा करण्याची गरज आहे, त्यातून काय उद्देश प्राप्त होतील आपल्याला? तर स्वतःच्या शिक्षणाचे चिंतन विद्यार्थी करतील व पुढील शिक्षणासाठी कशामध्ये सुधारणा करायची गरज आहे हे विद्यार्थ्यांना स्वतःहून समजेल. म्हणून ऑप्शन क्रमांक ए
हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 128. रचनावादी भाषा अध्यापनाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक योग्य आहे? शिक्षक हा ज्ञानाचा एकमेव स्रोत असून विद्यार्थ्यांनी त्याने सांगितलेली माहिती तशीच स्वीकारावी. विद्यार्थी स्वतःचे अनुभव, सामाजिक परस्पर संवाद, चर्चा आणि चिंतन यांच्या आधारे अर्थपूर्ण ज्ञानाची निर्मिती करतात, तर शिक्षक शिकण्याच्या प्रक्रिया सुलभ करणारा मार्गदर्शक असतो. पाठांतराशिवाय भाषा शिकणे शक्य नाही, चुकीचा ऑप्शन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच पद्धतीने आणि एकाच वेगाने शिकवले पाहिजे, हे देखील चुकीचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवताना हे वेगवेगळे प्रक्रिया वापरली पाहिजे, वेगवेगळे मेथड्स वापरलेले पाहिजेत, कारण सर्व मुलं ही समान नसतात. ऑप्शन क्रमांक ए व बी मध्ये कोणते उत्तर योग्य वाटते आपल्याला? रचनावादी भाषा अध्यापनाच्या दृष्टीने कोणते विधान सर्वाधिक योग्य आहे? शिक्षक हा ज्ञानाचा एकमेव स्रोत आहे. शिक्षक ज्ञानाचा एकमेव स्रोत नाही. ज्ञान हे सामाजिक सांस्कृतिक परिवेशमधून घेतले जाते. विद्यार्थ्याने त्याने सांगितलेली माहिती तशीच स्वीकारावी. विद्यार्थी अनुभवातून माहिती स्वीकारत असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे देखील चुकीचं आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ज्यामध्ये लिहिलं आहे, विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून शिकतील, सामाजिक परस्पर संवादातून शिकतील, चर्चा आणि चिंतनातून शिकतील. शिक्षक हा शिकण्याची प्रक्रिया सुलभ करणारा मार्गदर्शक असतो. शिक्षकाला फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभवायची आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 129. भाषा शिक्षक विद्यार्थ्यांना लेखन पूर्ण झाल्यानंतर स्वतःच ठरवलेल्या निकषांच्या आधारे स्वतःचे लेखन तपासण्यास आणि आवश्यक सुधारणा करण्यास सांगतो. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा शैक्षणिक फायदा कोणता? सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 129 आपण वाचून घ्यावे व त्याचा ऑप्शन कमेंट बॉक्स मध्ये पाठवावे. सोपा प्रश्न आहे हा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या शिक्षणाचे निरीक्षण, स्वमूल्यमापन, आत्मपरीक्षण आणि सुधारणा करण्याची क्षमता विकसित होते. पुढील प्रश्न बघूया. CTETच्या बालकेंद्रित व रचनावादी दृष्टिकोनानुसार प्रभावी भाषा शिक्षकाचे सर्वात योग्य वैशिष्ट्य कोणते? शिक्षकाचे योग्य वैशिष्ट्य कोणते विचारलेलं आहे? जो विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकातील माहिती शब्दशः पाठ करून घेतो. सुरुवातच चुकीची आहे. शब्दशः विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तकाची माहिती घ्यायची नाही आहे पाठांतर करून, अनुभवातून शिकवायचे आहे. बी आहे, जो विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा आदर करतो. विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा आदर करतो शब्दावली योग्य आहे. पुढे वाचूया. विविध अनुभवाद्वारे शिक्षणाच्या संधी निर्माण करतो. अनुभवाद्वारे शिक्षणाची संधी निर्माण करतो. प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देतो. चुका शिकण्याची नैसर्गिक संधी मानतो आणि सतत अभिप्राय देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दिशा दाखवतो. ऑप्शन क्रमांक बी याच्यामध्ये रचनावादी दृष्टिकोन व बाल केंद्रित दृष्टिकोन हे दोन्ही सुद्धा आलेले आहे. जो फक्त व्याकरण आणि लेखी चाचण्यांवर भर देतो, चुकीचा ऑप्शन. जो सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे अध्यापन करून समान उत्तराची अपेक्षा ठेवतो, व्याख्यान पद्धती चुकीची आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे अध्यापन करायचे नाही आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. नमस्कार शिक्षक महोदय, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण आपला पाठ 11 या ठिकाणी आपण संपवत आहोत. सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व आपल्या परिवाराबरोबर जुळून राहा. तोपर्यंत आज्ञा असू द्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया व मराठी पॅडागॉजीचा हा जो आपला बेस आहे तो भक्कम करूया. परीक्षेसाठी आपल्या सर्वांना चॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद शिक्षकगण.